कहाणी सोमवारची 4 राण्यांची. एका राजाने त्याच्या 4 राण्यांना 4 कामं वाटून दिली. मलाच हे काम का असे प्रत्येकीला वाटून त्या नाराज झाल्या. वशिष्ठ मुनींनी त्यांची समजूत काढली आणि त्या आनंदाने नेमून दिलेले काम करू लागल्या. भावार्थ: राजाची राणी स्वयंपाक, मुलं सांभाळणं अशी कामे का करेल? कामं करायची म्हणजे स्वतःच्या देखरेखीखाली करून घ्यायची. त्या कामाची जबाबदारी तिने घ्यायची. घरातील कामे कशी करावीत या व्यवस्थापनाचे शिक्षणच झाले. घरात एका व्यक्तीवर सर्व कामाचा भार टाकू नये. सर्व कामे घरातील सर्वांनी मिळून करावीत. एक माणूस सर्व कामे नीट करू शकत नाही किंवा करून कंटाळतो, अशा अनेक गोष्टी ही कहाणी सांगते. कहाणी सोपी आहे आणि अर्थ सरळ आहे. कथा त्यावेळची समाजरचना सांगते. पुरुष एकापेक्षा जास्त लग्न करत असे. त्यातील एक बायको मर्जीतली असली तरी पालन पोषण सर्वांचे करत असे. सध्याच्या काळात लग्न सामान्यतः एकच होत असले तरी परिवारातील एखाद्या व्यक्तीशीच जास्त पटते. विचार आवडीनिवडी जुळतात तरी सर्वांशी सांभाळून वागावे, आदराने वागावे. ज्याच्यावर प्रेम असते त्यालाही त्याचा भार होईल इतके जखडून टाकू नये. थोडी मोकळीक द्यावी. त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू नये. तात्पर्य: यात संचिताचा उल्लेख केला आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, असे रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात. माणूस जी इच्छा कर्म करतो त्याला तशी परिस्थिती प्राप्त होते. काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात. आहे ते आनंदाने स्वीकारणे हिताचे ठरते. देव किंवा दैव मानले नाही तरी एका अनामिक शक्तीच्या प्रभावामुळे सर्व घटना घडतात. विश्वाच्या पसाऱ्यात माणूस नगण्य असतो, त्यामुळे स्वतःलाच फार महत्त्व देऊन त्रास करून घेऊ नये. वसिष्ठ म्हणजे अतिशय ज्ञानी आणि आदरणीय ऋषी होते. पूर्वी ज्ञानी माणसाला आदराने वागवले जाई, त्याचा सल्ला सर्वजण ऐकत असत. मला सर्व कळते, मला पटेल तेच मी करणार आणि मला वाटेल तसे वागणार, याने स्वतःचे, कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य नाहीसे होते. काही गोष्टी अनुभवाने कळतात. समोरचा सांगतोय ते ऐकले तर त्यात हित असते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही तैत्तिरीय उपनिषदातील श्रुती हेच सांगते की आई, वडील आणि गुरु सांगतील ते पटत नसेल तरी ऐकावे. त्यात आपले हित असते. त्यावेळी त्याचा अर्थ कळत नसला तरी काही काळाने उमगतो. राजाच्या राण्या वशिष्ठ ऋषींचा सल्ला ऐकून जशा आनंदी झाल्या, सुखाने जगू लागल्या, तसे जी परिस्थिती आहे त्याचा आनंदाने स्वीकार करून सुखाने जगावे हे या कहाणीचे तात्पर्य. यात सल्ले स्त्रियांनी दिले असले तरी ते पुरुषांनीही ऐकावेत असेच आहेत. पुरुष गुरुकुलात जाऊन हे शिकत असत. गुरुकुले इंग्रजांनी जाणून बुजून बंद पाडली. परकीय आक्रमणात संस्कृती स्त्रियांनी जपून पुढे आणली. जास्त गाजावाजा न करता बायका बाहेर कशीही परिस्थिती असली तरी नित्यकर्म करीत राहिल्या. रीती, परंपरा, रूढी बऱ्याच प्रमाणात स्त्रियांमुळे जपल्या गेल्या.